आणि म्हटले की हो मी पूर्वी कपाटाच्या हिमालयावर चढून बसत असे आणि सगळ्या पानांची चव मला तोंडपाठ होती. अशी झाडाच्या पानांची चव नाही आता पुढच्या आयुष्यात राहत माणसाच्या जवळ. आपण ती घेतच नाही, ते खायचं नसतं रे असं होतं लगेच. त्यामुळे मला असं वाटतं की सृष्टीची ओळख जी आहे, माणसांची ओळख जी आहे, ती हळूहळू आपल्या आयुष्यात आपण किभर आयुष्यात विसरत जातो. माझ्याच एका कवितेत मी असं म्हटलं होतं की लाकडाचा ओंडका होणं तसं काही फार अवघड नसतं. मी म्हणजे दारू ब्रह्म आहे जगन्नाथ पुरीचा, जगन्नाथपुरीचा तो लाकडाचे देव. तर त्याच्यातल्या सुभद्रेविषयीची कविता लिहिताना मी असं म्हटलं होतं की पुष्कळ राहावं असं वाटलं की सुभद्राहून जगन्नाथाचे जरी उभं राहावं. मग त्या पूर्वसमुद्रातून वर येणारा लाल जर्द सूर्य आहे तो माझ्याच माळावर चमकत राहील की हा म्हणते हा म्हणून. आणि